स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती एरंदार गावचे शाखा प्रमुख आदरणीय मयूरजी मेहर साहेबांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। त्यांच्या साथीनं योगीजी मेहर यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून अंपायर ग्रीन सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले एकदा जोरदार टाळ्याने आजच्या रात्रीला सुरुवात करतोय। या भगवा चषकाचा पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळतोय। मॅचला सुरुवात ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। थँक्यू सो मच। मॅचला सुरुवात झाली आहे। पहिलाच बॉल आपण पाहताय ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलंय, कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती नव्हतं आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन झालेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। जय हनुमान कानोर आणि त्यांच्या विरोधात ओमसाई कानसई या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। हा चेंडू ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर वाईड बॉलचा कॉल येतोय। अंपायर डिसिजन यस इट इज वाईड बॉल। वाईड बॉलच्या रूपानं धावफलकाचा श्रीगणेशा झालाय। बरोबर पहा 7:49 मिनिटांनी आपण पहिला बॉल टाकलाय। बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं आपल्याला कंप्लीट करायची आहेत, याची काळजी। बॉलर तयार। हा चेंडू सुद्धा पाहिला जाईल ऑफस्टंपच्या जास्त बाहेर। मिस्टर डीके सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत यस इट इज वाईड बॉल। अवांतरची अजून एक धाव मिळतीये, स्कोअर कार्ड वरती जोडतायत। धावफलक पुढे सरकलं 2 या आकड्यावरती। सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय मनोज आणि योगेश। जय हनुमान कानोर या टीम साठी सलामी देत असताना स्ट्राइक वरती बॅट्समन मनोज। षटक पहिलं, गोलंदाज पुन्हा एकदा तयार। यावेळेस दिशा चांगली आहे, टप्पा सुद्धा आपण पाहताय अचूक। अगदी आपण पाहताय बॅट्समनच्या रडार पासून दूर ठेवलं। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना चेंडू डॉट आलाय। 2 चेंडू टाकले, 2 धावा अवांतरच्या धावफलकावरती जोडल्यात। सलामीची जोडी जय हनुमान कान्नूर या टीम साठी बॅटिंग करत असताना आघाडीचे 2 फलंदाज मनोज आणि योगेश। गोलंदाजी मार्कवरती प्रेम। ओमसाई कांसई या टीम साठी षटक पहिलं या ठिकाणी हाताळत असताना यावेळेस पाहिलं जाईल, गुणवत्ता तपासली जाईल। अंपायर या ठिकाणी चेक करतायत, डिसिजन आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल। नक्की या चेंडूवरती काय घडलं। पहिल्या 2 बॉलवरती अवांतरच्या 2 धावा मिळाल्या। प्रेमचा हा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी ऑफस्टंपच्या जास्तीचा बाहेर होता। अंपायर त्या ठिकाणी जात आहेत, निश्चितच कन्फर्म करतील आणि आपल्या जागेवरती आल्यानंतर एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल। हा वाईड बॉल आहे की नक्की नो बॉल आहे हे आपल्यापर्यंत पोहोचेल। डीके सरांचा इशारा यस इट इज नो बॉल। नो बॉलची धाव अवांतर धावफलकावरती ऍड केली जाईल। पुढे आपण पाहताय तर फ्रीडचा इशारा असेल। बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती बॅट्समन मनोज, ज्याच्या बॅटमधनं अजून खातं खुलायचंय। यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर वाईड बॉल। या स्पर्धेचे आधारस्तंभ किशोरदादा मेहर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम। फार मोठी जबाबदारी त्यांच्यावरती सुद्धा असणार आहे। यावेळेस पहा फुलटोच बॉल, मिड विकेटच्या दिशेने खेळलेला फटका फिल्डर दूरवरनं येत आहेत। चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, अडवून फेक करतील। तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या। स्कोअर कार्ड वरती बॅटच्या साह्यानं आलेल्या 2 धावा इथे आपण पाहताय धावफलकावरती जोडतायत। धावफलक पुढे सरकलं ते 6 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना सलामीची जोडी बॅटिंग करतायत। जय हनुमान कान्नूर या टीम साठी 2 आघाडीचे फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत। 5 षटकांची मॅच। एरंजाड गावचं हे ऐतिहासिक मैदान। यावेळेस ऑफ साइडला शफल होऊन खेळतोय, फुलटोस घेऊन फटका खेचलाय। फिल्डर पहा दूरवरनं येतोय, चेंडूला टिपत असताना चूक केली आणि इथे आपण पाहताय झेल ड्रॉप झालाय आणि पुन्हा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। पहिल्या षटकात आपण आहोत। स्कोअर कार्ड वरती 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतं 8 या आकड्यावरती। 8 विदाउट लॉस, बिनबाद 8 धावा धावफलकावरती। भगवा चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपण आहोत। अमोलदादा सोनावणे, त्यांचा मित्र परिवार मोहपाडा एरंजाड फ्रेंडशिप या सर्व मंडळीच्या अगदी आपण पाहताय मेहनतीतनं साकार झालेला हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतोय। पहिली रात्र आहे आणि डाम डावलात आपण सुरुवात करत आहोत। जबरदस्त गोलंदाजी आपण पाहताय तर अवांतरच्या धावा भरपूर आल्या, फिल्डरची साथ मिळाली नाही, झेल सुद्धा सुटलाय। प्रेम गोलंदाजी करतोय, लांबणीवरती पडलेलं षटक या ठिकाणी पहिलं। यावेळेस ऑफ साइडला शफल झालाय, ऑन साइडला अक्रॉस बॅटनं कडक हिट केला,
चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार, दे धमाका. आपण सुरुवात केली ज्या डामडौलात, ज्या जोशानं आपण सुरुवात केली, गणपती रायाला आपण नमन करूया. चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये, मैदानात बॉल पाठवा. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करा. इथे आपण पाहताय तर गणपती रायाला नमन केलं आणि या स्पर्धेला सुरुवात केली. छत्रपती शिवरायांना, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण स्मरण केलं आणि या स्पर्धेची आपण सुरुवात केली. सुफल सुमंगल हे संपूर्ण कार्य पार पडू देत अशी आपण प्रार्थना केली आणि निश्चितच इथे आपण पहिलं षटक पार करतोय. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावफलकावरती बिनबाद 12 धावा. जय हनुमान कान्होर हा संघ मैदानात बॅटिंग करतोय. मनोज आणि योगेश हे दोन आघाडीचे फलंदाज बॅटिंग करत असताना सुरुवात करतायत. 12 धावा धावफलकावरती आल्यात बिनबाद. सुरुवात आकर्षक झाली आहे जय हनुमान कान्होर या टीमसाठी. ओमसाई कानसई या संघासाठी षटक क्रमांक 2 ची जबाबदारी गोलंदाज दर्शनच्या खांद्यावरती. षटक क्रमांक 2 ला तो सुरुवात करतोय. यावेळेस आपण पाहताय स्ट्राइक एंड वरती बॅट्समन योगेश प्रथमच. पहिलाच बॉल फुलटोस बॉडी लाईन, आडव्या बॅटचा कडक प्रहार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सलामी देत असताना चेंडू झालाय सीमा पार, षटकार. सो मच. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना आपण मानाचा त्रिवार मुद्रा करूयात. छत्रपती शिवरायांचं स्मरण अगदी सर्व सुखाच्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमी करत असतो आणि केलंच पाहिजे मित्रांनो. आज आपल्याला जे सुखाचे दिवस आहेत, छत्रपती शिवरायांच्यामुळे मैदानात चेंडू पाठवा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्याच बॉल वरती स्वागत झालंय. षटकाराच्या मदतीने इथे धावफलकाला आकार दिला जातोय. स्कोर कार्ड वरती जोडतायत. 6 धावांच्या मदतीने धावफलक छलांग मारतय तब्बल 18 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 साठी इथे गोलंदाज दर्शनला पाचारित केलं, मात्र दर्शनच्या पहिल्याच बॉलला सीमारेषेचं दर्शन घडवलं. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन योगेश खेळतोय, ज्याच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. चला वेळेची काळजी घ्या. वेळेच्या बाबतीत आपण सर्वजण थोडंसं कटिबद्ध राहायला हवं. पहिल्या 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा अवधी आहे. या 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंपल्सरी 4 षटकं टाकावी लागतील. षटकासाठी एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. इथे कट केलंय, पॉइंटला पार केलंय, फटका दर्जेदार आणि आउटफील्ड अत्यंत वेगवान. चेंडू दन 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 करत सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 4, चौकार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं आपण या ठिकाणी स्मरण करतो आहोत. गोलंदाज दर्शन, ज्याला कमबॅकची गरज आहे, चौकार मिळालाय. यावेळेस फुलटोज मिड विकेटला टार्गेट केलंय. फिल्डर तिथे आहे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होत असताना सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6, षटकार. पहिल्या षटकात 12 आल्या
त्यानंतर या षटकावरती मोठा हल्ला, चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना योगेश इथे मिस टायमिंग आहे. फिल्डर जातोय वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडून फेक करेल. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती 2 धावा जोडल्या जातील. स्कोअर कार्ड पुढे सरकेल. एकंदरीत आपण पाहिलं तर धावा पाहायला मिळतात टोटल 30 धावा 30. पहिल्या षटकात 12, त्यानंतर या षटकामध्ये अद्यापपर्यंत तब्बल 18 आल्यात. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. अंपायर वळतायत, यस सांगतायत वाईट बॉल, लेट बॉल, थेट इशारा. मिस्टर DK सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडतायत. त्यांना साथ देत असताना योगीराज महाराज बुटेरे सर, रात्री के यात्री आणि त्यांच्या समवेत साथ देत आहेत मिस्टर परफेक्ट विवेक गायकवाड सर. इथे आपण पाहताय समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलं. फिल्डर आहे सीमारेषेवर, पकड फेक करतोय. एक सिंगल कंप्लीट झाली. धोका होऊ शकतो. दोन्ही गाड्या एका ट्रॅकला आणि यावेळेस अपघात झालाय कदाचित. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल. एक सिंगल कंप्लीट झाली होती. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे की नाही हे चेक केलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला ज्या वेळेला चेंडू यष्ट्यांवरती आदळला त्यावेळेला धाव पूर्ण केलेली आहे की नाही हे चेक केलं जाते. यस, अंपायर डिसिजन, फलंदाज बाद. विकेट नंबर 1, रनआउट. जाईल. आपण 3 ओव्हर नंतर देतोय, परंतु आपल्याला सन्मान करायचे त्यासाठी आपण 2 ओव्हर नंतर आज ड्रिंक्स ठेवली या मॅचसाठी देणार आहोत. त्याची आपण नोंद घ्यायची. ओके ओके, यस सर. इथे आपण पाहताय एरंजाडचं मैदान म्हटलं म्हणजे प्रेक्षकांचं नंदनवन असतं. बदलापूरचा प्रेक्षकांचा गर्दीचा महापूर या मैदानावरती आपण नेहमीच पाहिलाय. आणि त्यातल्या त्यात फ्रेंडशिप मित्रमंडळ मोहपाडा एरंजाड यांची स्पर्धा भगवा चषक 2026 हा थरार. या थराराच्या निमित्तानं भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला अगदी सुरुवातीलाच पाहायला मिळत आहेत. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. जय हनुमान कानोर बॅटिंग करतायत. चेंडू चांगला टाकलाय. इथे कमबॅक केलं गोलंदाज दर्शननं. सुरुवातीला त्याच्यावरती हल्ला झाला. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकात धावा टोटल बनल्या त्या 32 धावा. निश्चितच ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. पाणी पिण्यासाठी आपण ब्रेक देऊयात आणि समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं आपण थांबतो आहोत. आणि निश्चितच आलेल्या सर्व अतिथीगणांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. राहुलजी चव्हाण सर, खेळाडू कक्षातून पाणी घेऊन जा, याची आपण नोंद घ्यायची. सर, आपण सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती. खरतर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्याची ओळख येते आमची दयानंदजी पवार साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अमोलजी सोनावणे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दयानंदजी पवार साहेबांचा सन्मान यथोचित इथे मात्र संपन्न करतोय. मी विनंती करेल आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचा मा वस्त्र अलंकार, त्यासोबत पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह घेत असताना आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडणार आहोत. या मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान इथे आपण संपन्न करतोय. अमोलजी सोनाणे साहेब या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि त्यासोबत आपण पाहतोय किशोरजी मेहर, राजेजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. खरं तर कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रनामांकित असलेले नाव आहे. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं हे दयानंदजी पवार साहेबांकडून शिकावं हे आपण नेहमीच सांगत असतो. आणि म्हणून खरं तर युथ आयकॉन या पुरस्कारानं देखील त्यांना सन्मानित केलं गेलं. आणि ही भगवी शाल, महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार, त्यासोबत तुम्ही पाहत एक सुंदर पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देत असताना सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. खरं तर क्रिकेट सोबत आपण पाहतोय बैलगाडा शर्यत या क्षेत्रामध्ये देखील नाव मोठं आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्या वेगानं त्यांची प्रगती त्याच वेगानं त्यांचा बैल धावतोय, त्यामुळे त्यांचे आपण कौतुक करू. त्यासोबत मी विनंती करेल खरं तर पोलीस निरीक्षक साहेब धनंजयजी मोरे साहेब आपण या. आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. पोलीस निरीक्षक साहेब खरं तर क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय आणि या स्पर्धेमध्ये अमोलजी सोनाणे साहेब यांच्या चला मॅच सुरू आपण करतोय. विनंतीला मान देत असताना आपण पाहतोय धनंजयजी मोरे साहेबांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून.
खरं तर म्हटलं जातं सण साजरा होतो गर्दीतला, कारण माणूस उभा असतो वर्दीतला. हे चित्र आपण नेहमीच पाहिलं आणि आज मात्र आपण पाहतोय धनंजयजी बोरे साहेब या स्पर्धेमध्ये आपण आलात. आपलं पुन्हा एकदा आम्ही हृदयाच्या अंतकरणातून करतोय मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचला देखील सुरुवात झाली आहे. 5 ओव्हरची मॅच मैदानावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले इथे मात्र संपन्न झालाय. त्यानंतर मी विनंती करेल एरंदर गावचे शाखा प्रमुख आदरणीय मयूरजी मेहर याला विनंती करतो आपण यावं, आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या पण मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय, कारण क्रिकेट या खेळावरती त्यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिलं आणि जेव्हा जेव्हा एरंदर गावाची स्पर्धा असेल, मग जयरमान एरंदर चषक असेल, चंदू मेहर ज्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार असतात, त्यासोबत जेव्हा जेव्हा फ्रेंडशिप क्रिकेट संघ ही स्पर्धा रंगते त्यावेळेस मोठं योगदान असतं मयूरजी मेहर यांचं आणि त्यांचंच आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर महाराष्ट्राचं बाबू वस्त्र अलंकार, मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार भगवी शाल, त्यासोबत आपण पाहतोय पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंट देत असताना आपण हा सन्मान इथे पार पाडतोय. त्यानंतर मी विनंती करेल आमचे मान्यवर त्यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला शाखा प्रमुख मयूरजी मेहर साहेबांकडून लाभले, त्यामुळे त्यांचे आभार आम्ही स्पर्धेच्या वतीने करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान अरुणजी मेहर साहेब आणि पंकजी मेहर साहेब यांचंही आगमन होतोय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत अरुणजी मुसळे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिलीपजी घरत आपणही आलात, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर आज पहिलीच रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये मान्यवरांचा ताफा तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण मी मगाशी उल्लेख केला होता, कारण नेहमीच आपण पाहतोय खरं तर या क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये अमोल सोनावणे नाव मोठं आहे, त्यासोबत आपण पाहतोय सामाजिक क्षेत्रामध्ये देखील काळोख्या रात्री धावणारे हे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांचं खरं तर मित्रपरिवार मोठं आहे आणि या स्पर्धेमध्ये आज पहिल्याच रात्रीमध्ये हा मुख्य व्यासपीठ पूर्णपणे गजबजला आहे. तर अंतिम रात्र कशी असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय मागची एसटी दाखवली आणि तीच वाकवली, फलंदाज बा. त्यानंतर मी विनंती करेल सरपंच साहेब अरुणजी राऊत साहेबांना विनंती करतो आपण यावं, आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्यांचाच घरचा संघ मैदानावरती खेळतोय, कान्होर संघाला आपण पाहतोय. अरुण दादा या पण आपलाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर पहिल्याच रात्रीमध्ये या स्पर्धेचे शिल्पकार अमोलदादांनी सांगितले की आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे. कोणताच मान्यवर खरं तर या मुख्य व्यासपीठावरून मान सन्मान झाल्याशिवाय इथून खाली उतरला नाही पाहिजे हे त्यांनी सांगितले, त्यामुळे प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान आपण इथे संपन्न करतोय. खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणे आपली परंपरा आहे आणि तीच परंपरा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जपतोय. दरम्यान बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. चला सोमनाथजी खाडी सरांना आपण विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या मधुर वाणीतून आपलं समालोचन आपण चालू करावं. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, आपलं मनापासून आभार. 3 बाद 38 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण खेळ पाहत आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मिस टायमिंग, बॅटची कडा लागली आहे. निश्चितच फिल्डर कुणीही तिथपर्यंत पोहोचला नाही. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं. टोटल आपण पाहताय तर 39 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज प्रतीकच्या खांद्यावरती ही जबाबदारी. 2 षटकांमध्ये धावा भरपूर झाल्या, त्यांना रोखण्यासाठी तिसऱ्या षटकासाठी इथे प्रतीक आलाय. उजव्या हातानं पंचांच्या उजव्या बाजूनं राऊंड द विकेट. अपील करतायत, लाऊड अपील, बॅटची कडा लागली आहे. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना जय हनुमान कान्होर या टीमला अजून एक हादरा. बॅट्समन आउट. आली
ब्रेक थ्रूची गरज होती. आपण पाहताय तर 2 षटकांमध्ये धावा भरपूर आल्या, त्यानंतर रोखणं गरजेचं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी प्रतीक करतोय निश्चितच आपल्या टीमला कमबॅक त्यानं करून दिलंय. स्कोअर कार्ड वरती टोटल आपण पाहताय 39 धावा, 39 ऑन बोर्ड, 39 धावा इथे स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तैनात केला जातोय. चौथ्या षटकासाठी प्रेम ज्यानं पहिलं षटक हाताळलं, इथे आपण पाहताय चौथ्या षटकासाठी त्याला पुन्हा एकदा पाचारित केलंय. गोलंदाजीसाठी तयार. पहिलाच बॉल. चांगला टप्पा, चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये थोडंसं महागडं, त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकाला सुरुवात करत असताना पहिला डॉट. चौथ्या षटकाची सुरुवात अगदी सुंदर केली आहे. कांसई या टीमसाठी चौथं षटक हाताळत असताना प्रेम ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिल्या षटकात आपण पाहिलं 12 धावा त्याच्या विरोधात आल्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवलाय आणि विश्वास अद्यापर्यंत 7 ठरवतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी आलेत. थ्रो आला मात्र तिथे कलेक्शन नव्हतं. तिथे कलेक्शन झालं असतं तर मात्र इथे धोका होऊ शकला असता. या अनुषंगाने आपण पाहताय तर या 2 धावा कंप्लीट झाल्या. यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्कोअर कार्ड टोटल पाहायला मिळतंय 41 या आकड्यावरती. 41 ऑन बोर्ड, 41 धावा धावफलकावरती. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरनं तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन दिनेश. यावेळेस फुल टोज आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त क्लासिकल अंदाजात ठोकलेला हा जबरदस्त फटका. धावा मिळतील 4. हा चौकार. सर जेव्हा जेव्हा मोहपाडा एरंदळ गावाची स्पर्धा असते ना, त्यावेळेस नेहमीच आपण पाहतोय अमोलजी सोनाणे साहेब असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना जर कोणतं व्यक्तिमत्व असेल चांगलं कार्य करण्यामध्ये नेहमीच खरं तर यशस्वीरित्या कार्य घडवत असतं तर ते लाभ आहे. दयानंदजी पवार साहेबांना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये त्यांची देखील मोठी कामगिरी आणि मोठं योगदान आहे. कारण जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होत असते त्यावेळेस मात्र त्यांचं मोठं योगदान असतं आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून मोठं विशेष सहकार्य आम्हाला लाभलं ही स्पर्धा भरवण्यासाठी. त्यामुळे दयानंदजी पवार साहेब आपण खरं तर उद्घाटनाच्या सामन्यासाठी इथे दाखल झालात. उद्घाटन आपल्या शुभ हस्ते आम्ही संपन्न केला आणि आपण आलात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आम्ही दयानंदजी पवार साहेबांसाठी थांबलो या स्पर्धेमध्ये. कारण अमोलजी सोनाणे साहेब यांचे ते जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण दीपप्रज्वलन सोहळा संपन्न केला. आपण आलात दयानंदजी पवार साहेब, आपला पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून आम्ही करतोय मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद. सुस्वागतम. सर्व आलेल्या मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मोहपाडा एरंजाडकरांच्या स्वप्नातून साकार होत असताना फ्रेंडशिप ट्रॉफी 2026 भगवा चषक अर्थातच अमोलदादा सोनावणे वन मॅन शो आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्या स्वप्नातून हा संपूर्ण सोहळा इथे पार पडत असताना फटका आपण पाहताय लॉंग ऑफला खेळलाय. फिल्डर येतोय दूरवरनं. चांगल्या दर्जानं चेंडूला गॅदर केलं आणि निश्चितच थ्रो सुद्धा येतोय. एक सिंगल मिळेल. स्कोअर कार्डला जोडली जाईल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल आपल्याला पाहायला मिळतीये ती एकंदरीत 47 धावा. 47 आफ्टर 4 ओव्हर. नो डाऊट चांगला उल्लेख खरं तर काळे सर तुम्ही केला. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जेव्हा जेव्हा ही स्पर्धा भरवली जाते आणि खरं तर बदलापुराचे भाग्यविधाते म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून वामनजी म्हात्रे साहेबांची ओळख आहे आणि नेहमीच त्यांच्या आदर्शाने आपण पाहतोय या पंचक्रोशीमध्ये कार्य करणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. एरंदळ गावचे शाखा प्रमुख आदरणीय मयूरजी मेहर साहेब. कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाव मोठं आहे आणि नेहमीच आपण पाहतोय जेव्हा जेव्हा मग एरंदळची जयरमान चषक ही स्पर्धा असेल, त्यानंतर आपण पाहतोय फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडाची स्पर्धा असेल, आवर्जून हे व्यक्तिमत्व देखील उपस्थित असतं आणि नेहमीच आपण पाहतोय फक्त उपस्थित नाही या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील सिंहाचा वाटा असतं. मग विशेष सहकार्य त्यांच्याकडून लाभत असतं. त्यांचे आभार आपण व्यक्त करतो आणि नुकताच मुख्य व्यासपीठावरती पंकजी मेहर साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही खरं तर मनपूर्वक आभार आपण व्यक्त करू. कारण दादा खरं तर थोडेसे उशीर झाले परंतु धावत पळत या स्पर्धेमध्ये ते देखील पोहोचले. त्यांचे आभार आपण व्यक्त करतो. त्यासोबत अरुणजी मुसळे साहेब आपण देखील आलात या स्पर्धेमध्ये. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच नक्कीच. इतके मोठे सोहळे पार पडण्यासाठी आपल्याला दिवसाची रात्र करावी लागते. आयुष्याची दुनियादारी बाजूला ठेवून एकत्रित यावं लागतं. आयुष्याचं रहाट गाडगं बाजूला ठेवून ही सर्व मंडळी एकत्र आली आहे. सर्वांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात, स्वागत करूयात. निश्चितच जबरदस्त कामगिरी या ठिकाणी सर्वांची पाहायला मिळतीये. अद्भुत सोहळा पार पडतोय. भगवा चषक 2026 मध्ये आपण आहोत.
पहिली रात्र पहिली रजनी आणि एरंजाडकरांचा मान अभिमान सन्मान या स्पर्धेनं नक्कीच वाढवायला सुरुवात केली आहे. त्यासोबत मान्यवर दिलीपजी घरत साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करूयात, आभार व्यक्त करूयात. इथे फटका दर्जेदार आणि दिलीपजी घरत साहेबांचं स्वागत या चौकारानं. 4 शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाज भूषण या ठिकाणी चौकार आला त्यानंतर थोडासा लाईन खराब टाकतोय. इथे आपण पाहताय व्हाईट बॉलचा कॉल करतायत, पंचांचा इशारा. अवांतरची धाव मिळेल, स्कोर कार्डला जोडली जाईल. फिरकीचं आक्रमण शेवटच्या षटकात आपण पाहताय. इथे बॅटची कडा लागली, जबरदस्त जजमेंट, सुंदर अगदी आपण पाहताय स्लिप मध्ये धावत येत जबरदस्त झेल पकडलाय. फलंदाज माघारी परतत असताना झटका लागलाय. जय हनुमान कानूर या टीमला. बॅट्समन आउट. निश्चितच आपण पाहताय राजनं अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना इथे पकडलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट मिळाली आहे. लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाज गोलंदाजी करतोय भूषण, ज्याच्यावरती शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली आहे. आणि या स्लॉकच्या षटकात आपण पाहताय तर कामगिरी तो चांगली पार पाडतोय. अपील करतायत पंचांकडे, निश्चितच विचारतायत हाऊ इज दॅट. पंच इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय, चेक केलं जाईल. नक्की आपण पाहताय तर काय घडलं हे पाहिलं जाईल. टेंट्रिक वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण टुर्नामेंट कव्हर केली जाते. ज्या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्यावेळेला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये होता की नाही हे या ठिकाणी चेक केलं जाईल. विवेक गायकवाड सरांचा हा इशारा आहे. तिसरे पंच आमच्या सोबत योगीराज महाराज बुटेरे सर. पॉपिंग क्रीज ज्या वेळेला आपण पाहताय पार केलं होतं की नाही हे चेक केलं जात आहे. स्टॅकिंग वरती जो बॅटर तुम्हाला पार मिळतोय त्याच्या प्रत्येक षटकारासाठी खरं तर स्वर्गीय जनार्दन भोईर स्मृती चषकाचे दमदार शिल्पकार ऋतिकजी भोईर आणि प्रसादजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल प्रत्येक षटकारासाठी. नॉट आउट. त्याचा पाय बरोबर लाईन वरती उभा आहे मित्रांनो, लाईनच्या आतमध्ये. लाईन क्रॉस करून पाय उभा होता. नक्कीच आपण पाहिलं इथे फटका खेचलाय लॉंग लेगला. फिल्डर पाठलाग करेल मात्र आउटफील्ड अत्यंत वेगवान. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि 4 धावा मिळत आहेत. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. 57 या आकड्यावरती इथे पहा क्रॉस बॅटनं फटका दर्जेदार. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमा पार. धावा मिळत आहेत 4. चौकार. ते आपण पाहताय शेवट गोड केलाय. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार ठोकले. धावफलकाला एक उंची प्राप्त करून दिली. टोटल आपण पाहताय 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर बनल्यात 61 धावा. बनवाव्या लागतील 62. चल आपण सन्मान घेतो या मुख्य व्यासपीठावरती. या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बरेचसे मान्यवर जोडले गेले आणि त्यांचा सन्मान आपण पार पाडतोय. विनंती करेल पंकज मेहर साहेबांना विनंती आपण यावं आपला सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. पंकज मेहर याला विनंती आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अमोलजी सोनावणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती पार पाडला जाईल. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना जयवंतजी मेहर, राजेशजी मेहर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्यासोबत अमोलजी सोनावणे यांनाही तुम्ही पाहता यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. खरं तर सर्वच मान्यवर आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला.
आपलं पुन्हा एकदा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करू. आपण वेळात वेळ काढून खरं तर या स्पर्धेमध्ये आलात. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा. चला दोन टीमची कॅप्टन ब्रदर्स ग्रुप आपटी आणि त्यासोबत त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ गावदेवी कात्रप. टॉस साठी आपण येऊन थांबा. मी विनंती करेल अरुणजी मुसळे आपणास विनंती आपण यावं. आपलाही सरमानाचा आपण स्वीकार करावा. या आपण आपलाही सरमान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. चला टीम आपटी आणि त्यासोबत कात्रप दोन टीमची कॅप्टन आपण या. आपण टॉस साठी तुम्हाला इन्व्हाइट करतोय. लवकरात लवकर आपण यावं. जो संघ इथे उपस्थित नसेल त्याच्या समोरच्या संघाला, जो संघ उपस्थित असेल त्यांना आपण करतो टॉस विन देतोय. याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि जर 5 ओव्हर खेळाचा दुसरा डाव संपसपर्यंत आपण पोहोचला नाहीत. चला आपली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. कात्रपचे देखील आलेत. आपण 1 ओव्हर नंतर टॉस संपन्न करू. आपण थांबा. टॉस बॉक्स जवळ आपण थांबायचं. दिलीपजी घरात येण्याची विनंती आपण या. आपलाही सन्मान आम्ही मंचावरती करतोय. आपण या स्पर्धेमध्ये खरं तर उपस्थित झालात. आपला मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. पोलीस निरीक्षक साहेब देखील धनंजयजी मोरे साहेब आपणही आलात. या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती खरं तर प्रार्थनीय होती. त्यामुळे आपणही आलात. आपले आभार. कात्रप टीमचे कॅप्टन अक्षय बांबुळकर, समीर राऊत, वेलकम, स्वागत आहे आपलंही. चला थोडंसं स्पीडअप करा. पंच लवकरात लवकर मॅचला आपण सुरुवात करतोय. त्यामुळे टीम कानूरच्या विरोधात कांसई आपली सलामी जोडी देखील आपण लवकरात लवकर पाठवा. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये महिला भगिनी यांचाही सन्मान आपण करतोय. मधुराताई लाडकर यांना विनंती आपण यावं. महिला शाखा उपप्रमुख, महिला शाखा उपशहर प्रमुख. महिला शाखा उपप्रमुख विनंती करतो मधुराताई यांना आपण यावं. आपला सन्मान मी करतोय. उपशाखा प्रमुख महिला वर्ग आपण पाहतोय. खरं तर मधुराताई यांचा सन्मान यांच्यावरती होत असताना उपशाखा प्रमुख महिला मधुराताई लाडकर यांचा सन्मान यांच्यावरती होत असताना त्यानंतर मी विनंती करेल शाखा प्रमुख सोनिवली अनुजाताई मोरे आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय. मॅचला सुरुवात करा. अनुजाताई मोरे यांना विनंती आपण या. आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. या स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी रमेश सोनावणे यांच्या शुभ हस्ते सन्मान या मंचावरती होत असताना त्यानंतर मी विनंती करेल रेश्माताई कांबळे शिवसैनिक आपणाची विनंती आपण या. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. रेश्माताई कांबळे आपण यावं. आपलाही सन्मान आम्ही इथे करतोय. रेश्माताई कांबळे आपण या. त्यानंतर वंदना पवार यांना विनंती करतो आपण यावं. आपलाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. टॉस आपण 1 ओव्हर नंतर करू. वंदनाताई पवार आणि त्यानंतर मी विनंती करेल पुन्हा एकदा आपण मॅचला सुरुवात करतोय. वळतोय आपण तुषारजी शिंदे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली जिथे 62 धाव्यांचं लक्ष असेल कांसई संघासमोर.
पहिल्या डावामध्ये कानोर बॉईज कानोर संघाने 61 धावा बनवल्यात आणि 62 धाब्यांचं लक्ष आहे. 62 इज द टार्गेट. डॉट बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाजी ट्रॅकवरती रितेश. पुढचा बॉल. दिलजित कौर शाखा प्रमुख याला विनंती आपण या आपलाही सन्मान आम्ही इथे करतोय. दिलजित कौर यांचे सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपण या स्पर्धेमध्ये आलात आपलाही आम्ही आभार व्यक्त करू आणि आता मात्र सुरुवात करतोय. धन्यवाद. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती आहे. नवीन फलंदाज आदित्य मैदानावरती दाखल झालेत. 62 धाव्यांचा पाठलाग इथून मात्र करायचा कांसाई संघाला. ठीक. वैभवजी सोनावणे यांनाही विनंती आपण या आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. वैभवजी सोनावणे यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतो. यावं आपण आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चला मी सरपंच साहेब अरुणदादा राऊत याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. दोन टीमचे कॅप्टन इथे जोडले गेले. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करणार आहोत. चला कॅप्टन आपण या. चला दोन टीमचे कॅप्टन या आपण टॉस आपण इथे संपन्न करतोय. गावदेवी कात्रप आणि त्यांच्या विरोधात ब्रदर्स ग्रुप आपटी कल्याण ग्रामीणचा एका बाजूला संघ तर दुसऱ्या बाजूला बदलापुरातील एक ताकदवर संघ मैदानावरती खेळताना दिसेल. टॉस आपण अरुणदादा राऊत त्यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आउट टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू. मनीष गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र शफल लाईन मध्ये येऊन खेळतायत. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल जाईल सीमा रेषे पार. भगवा चषक चौकार. पाच धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 62 धावांचा पल्ला गाठायचा आहे. इथून मात्र आक्रमक सुरुवात करावी लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे परंतु यावेळेस देखील बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही. दुधारी शस्त्र आहे आणि इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. लगा तो आबाद नाही तो बर्बाद हे चित्र पाहायला मिळालं. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 5 धावा धावपलकावरती आहेत. मनीष गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल भूषण यांच्यासाठी शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. लेफ्ट शॉट खेळायचा तर बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होत नाही. आणखी एक बॉल डॉट. सुरुवातीला मात्र दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली आणि आता गोलंदाजी देखील खूप
जबरदस्त पाहायला मिळते. कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. लाजवाब गोलंदाजी देखील पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष आहेत, फलंदाजीसाठी भूषण. इथून मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल. जिंकायचं असेल तर आक्रमणाखेरीज दुसरा पर्याय तुमच्याकडे नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अँगल न बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बॅटच्या आतल्या एजला लागतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाईल. पुन्हा एकदा धाव प्राप्त होणार नाहीये. गावदेवी कात्रप टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि ब्रदर्स ग्रुप आपली संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. धन्यवाद राहुलजी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. पुढचा बॉल ज्यावेळी सफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. इथे झेल ड्रॉप झालाय आणि जीवनदान मिळते फलंदाजाला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होते आणि धावफलकाचा विचार केला तर केवळ 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओमसाई कांसाई संघाला मोमेंटम या सामन्यामध्ये सापडलेलं नाहीये. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला मिळाला जय हनुमान कानोर संघाचा. पहिल्या डावामध्ये तब्बल 61 धावा आणि इथे 62 धाव्यांचं लक्ष मात्र असेल. 62 इज द टार्गेट. चला 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. चला गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज दाखल होत आहे. षटक क्रमांक 3 साठी योगेश दाखल झालेत. चांगली कामगिरी करावी लागेल योगेशांना देखील. योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती 62 धावांचा पल्ला गाठायचा. 5 धावा केवळ धावपलकावरती आहेत. योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी भूषण आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय फलंदाज दर्शन. ही जोडी मैदानावरती. चांगली कामगिरी दोघांनाही करावी लागेल मैदानावरती. योगेश यावेळेस मात्र कमालीचा फटका आहे. शॉर्ट आर्म पुल पुल पॉवरफुल बॉल झालाय. सीमारेषच्या पलीकडे गोल चौकार. दर्शन यांच्या बॅटमधून कमालीचा फटका पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती योगेश यांच्यावरती ते आक्रमण करतायत. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल योगेश. राईट आर्म राउंड द विकेट. फुल टॉस बॉल होता. समोर खेळतायत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत. 10 धावा. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. 62 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि केवळ 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा डाव इथे सुरू आहे. खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपण आहोत आणि धावफलकावरती धावा आहेत 10. योगेश राईट आर्म राउंड द विकेट. बॉलच्या लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच. आणखी एक सफलता फलंदाज बाद. विकेट. एक महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तुषारजी. खरं तर लक्षात असू द्या सर्व टीम जे 40 संघ इथे खेळणार आहेत पहिल्या रात्रीपासून खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. टॉस संपन्न होण्याच्या आधी खरं तर जो तुमचा ॲडव्हान्स असेल त्यामधून जी प्रवेश फी शिल्लक असेल ती आधी आपण जमा करा. त्यानंतरच आपला टॉस होईल याची आपण नोंद घ्यायची. कारण आयोजन कमिटी जर तुमच्यासाठी एवढी मोठी स्पर्धा भरवतोय तर आपणास देखील खरं तर हे कळायला हवं की आपण टॉस संपन्न करण्याच्या आधी आपली प्रवेश फी जमा करा. त्यानंतरच मॅचला सुरुवात होईल याची आपण नोंद घ्यायची. धन्यवाद. यावेळेस देखील विकेट आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 सफलता. फलंदाज बाद.
सामन्यामध्ये. पुढचा बॉल फुल टॉस होता. अलॉंग द कार्पेट हा फटका खेळतायत. काऊ फेजला बॉल ट्रॅव्हल करतोय आणि तिथे एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सुरू होता परंतु एकच धाव तिथे उपलब्ध आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. राज आणि दर्शन ही दोन्ही मैदानावरती आहे. दर्शन यांच्या पाठमधून एक चौकार पाहायला मिळाला. सुरुवातीला भूषण यांच्या पाठमधून देखील एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम ओमसाई कांसाई संघाला मोमेंटम मिळालं नाही केव्हाही. यावेळेस देखील फुलटॉस बॉल होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळले. बॉलला दिशा दिली आहे आणि बॉल ट्रॅव्हल होईल डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल आणि हा बॉल जाईल सीमारेषे पार चौकार. पलकावरती इथून मात्र प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आक्रमकतेशिवाय दुसरा पर्याय नाही. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्रीट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. वेल लेफ्ट केलाय आणि हा बॉल डॉट असणार आहे. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती मऊपडा इरंदाळचे आमचे गोल्डमॅन किशोरजी मेहर यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज सांगायला आवडेल खरं तर बाच्याचं लग्न आहे परंतु मामा या स्पर्धेमध्ये आज वेळात वेळ कडून दाखल झाला. त्यामुळे किशोर मेहर यांचा क्रिकेटवरती असणारं प्रेम आपल्याला जरूर पार मिळेल. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील एकदा टाळा वाजला पाहिजेत. कारण या मैदानावरती आपण पाहिलं असाल समीर मेहर असतील, प्रसाद म्हात्रे, राजेश मेहर, किशोर मेहर यांना तुम्ही पाहताय. नेहमीच या मैदानासाठी खरं तर त्यांचं योगदान मोठं असतं आणि त्यासोबत या सर्वांना एकत्रित घेत असताना अम्मोजी सोनावणे हे नाव आपल्याला नेहमीच पार मिळेल. आणि त्यासोबत आमचे देमा शिल्बांचे पुरस्कर्ते जयवंत मेहर यांचे आभार आपण व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू राहुलजी. खरं तर या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर राहुलजी आहेत आणि आज मात्र अतिशय चांगला उद्घाटन सोहळा त्यांच्या आवाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. त्यानंतर सन्माननीय सोमनाथजी खाडे सरांच्या माध्यमातून पहिल्या डावाचा खेळ खरं तर त्याच्यामध्ये समालोचन आपल्याला सन्माननीय सोमनाथजी खाडे सरांचं ऐकायला मिळालं. आणि हा दुसरा डावाचा बॉल होता. यावेळेस मात्र प्ले अँड गोलंदाज रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. राईट आर्म राउंड द विकेट. समर इन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर मात्र जास्त उसळी घेत नाही. हा बॉल डॉट आलाय. डॉट बॉलची सांगता येते होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 कंजिक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज इन अ रो. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जानमान कानूर संघाची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये फलंदाजी दर्जेदार केली आणि प्रतिस्पर्धी संघाला आता मात्र डॉमिनेट करतायत. कमालीची इथे गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. पुढचा बॉल चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला विट केले. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल चाललाय. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. 17. 62 धाव्यांचं लक्ष होतं. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू. रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती. एक्स्ट्रा पोलची हे मॅच आपण पाहतोय. फुल लेनचा बॉल समोर ड्राईव्ह करतायत. बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे देखील धाव उपलब्ध होणार नाहीये. आणखी एक डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स काय असतो ना तो मात्र मैदानावरती आज पाहायला मिळालाय. जानमान कानोर संघाच्या माध्यमातून ओमसाई कांसाई संघाला मात्र इथे लय प्राप्त करता आली नाही या सामन्यामध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये लय खूप महत्वाची आणि ती लय मात्र सापडली नाही. ज्यावेळेस देखील बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. एकच धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. शेवटचा एक बॉल अद्याप शिल्लक आहे. ज्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. थोडासा वाईड आला आणि त्याच माध्यमातून
इथे मात्र टेनिस क्रिकेटचा निवन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा प्राप्त होतील. 4 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. 20 रन संधी स्कोर कार्ड 20 धावा धावफलकावरती आहेत. चला अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात होती. 61 बनल्या गेल्यात, 62 बनवायच्यात. 6 बॉल 42 धाब्यांची अजूनही आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. जवळजवळ अशक्य प्राय लक्ष इथून आहे, परंतु 6 मध्ये 42 देखील टेनिस क्रिकेटमध्ये बनताना आपण अनेक वेळा पाहिल्या. तिथून देखील संघ उभारी घेऊ शकतो, परंतु आता ती उभारी राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे घेतो ना त्याप्रमाणे तुम्हाला घ्यावी लागेल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 42 धाब्यांची अजूनही या ठिकाणी आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल होता. समोर खेळतायत. मिड ऑन रिजन मध्ये बॉलला रोखलं जाईल तोपर्यंत 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन संधी स्कोर कार्ड 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 41 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल वेल लेफ्ट केलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 मध्ये 41 बनवायच्यात. आता असं म्हणायला वाव मिळतो की या सामन्यामध्ये केवळ फॉर्मॅलिटीज बाकी आहे. ओनली फॉर्मॅलिटीज रिमेनिंग इन दिस मॅच. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये अजूनही 41 धाव्यांची आवश्यकता आहे. वेस्ट हाईटच्या वरती हा नो बॉल आहे. एज जरूर लागलं, झेल देखील टिपला, परंतु हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. 1 धाव नो बॉलची प्राप्त झाली. नेक्स्ट डिलिव्हरी फ्री हिट. संधी असेल फलंदाजाकडे. औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये, परंतु इथून जर एखादा मोठा फटका तुम्ही लगावला तर तेवढाच पुढील स्पर्धेसाठी तुमचा आत्मविश्वास उंचावेल. ज्यावेळेस देखील वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. वाईट बॉल पंचाने घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23. 62 धाव्यांचं मोठं लक्ष समोर होतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मोमेंटमचं खूप महत्व असतं. ते मोमेंटम केव्हाही मिळालं नाही ओमसाई कांसाई संघाला या सामन्यामध्ये. ज्यावेळेस देखील वेल लेफ्ट केले बॉलला. बिहाइंड द विकेट बॉल चाललाय. मे बी इट्स वाईज. नो बॉल. इट्स अगेन नो बॉल. आणि आता गोलंदाज इथून मात्र खरं तर या स्पर्धेमध्ये ते गोलंदाजी आता करू शकणार नाही. या सामन्यापुरतं खरं तर ते गोलंदाजी करू शकणार नाहीत आणि आता गोलंदाज पॅन असतील. बॅक टू बॅक 2 नो बॉल आपण पाहिले वेस्ट हाईटच्या वरचे आणि त्याचमुळे गोलंदाज आता गोलंदाजी करू शकणार नाही. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज ठीक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज दरम्यान खरं तर आपण पाहतोय वेग ज्याची ओळख आहे, रफ्तार का राजा म्हणून ज्याला नेहमी संबोधलं जातं. आज भाऊ थोडासा लेट परंतु थेट आला. दिनेश भालेराव जेबी यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आला त्या स्पर्धेमध्ये आपला मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद राहुलजी. सातत्याने मान्यवर पाहुणे मंडळी दाखल होत आहेत आणि सर्वांचा नामोल्लेख सन्माननीय राहुलजी यांच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक आपण करतोय. आडव्या वाटणे प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक संतेजी डमडेरे साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
याच दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय संतीजी डमडरे यांचं आगमन होते, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यावेळेस देखील चांगला फटका आहे इनफिल्डच्या वरून, इनफिल्डला जरूर क्लिअर केलंय आणि हा बॉल देखील खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. हा बॉल जाईल सीमा रेषेपार, चौकार आलाय आणि या चौकाराचा परिणाम विजय किंवा पराभवाच्या अंतरावरती होईल का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी सामना कंप्लीट झालाय. अप्रतिम खेळ खरं तर पाहायला मिळाला या ठिकाणी. जे हनुमान कानोर संघाचा ज्या पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्स